अजून उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे लाडके तरुण तडफदार नेतृत्व, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार श्री अमित भैयाजी देशमुख साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार लातूर शहर यांचं मी हार्दिक स्वागत करतो। मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित कैलासवासी बब्रुवान विठ्ठलराव काळे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे मी सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो। मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचंय। आजच्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आवर्जून उपस्थित असलेले माननीय आमदार श्री अमित भैयाजी देशमुख साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर श्रीराम सावरीकर सर, प्रमुख अतिथी डॉक्टर भास्कर शामकुवर सर, डॉक्टर प्रकाश खापर्डे सर, श्री ललितभाई शहा, श्री विजय देशमुख, श्री गोविंद बोराडे, श्री सर्जेराव मोरे, श्री चंद्रकांतजी देवकते, डॉक्टर डी.एन. चिंते सर, डॉक्टर मयूर गिरी, डॉक्टर सौ संगीता देशमुख मॅडम, डॉक्टर यशवंत पाटील सर, श्री मनोज पाटील या सर्वांना मी मंचावर आमंत्रित करतो। मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित कैलासवासी बब्रुवान विठ्ठलराव काळे मांजरा आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन मुंबई, आयुष संचालनालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या 6व्या प्रेरणा दिनानिमित्त आयोजित पदव्युत्तर विद्यार्थी शोध निबंध स्पर्धा अन्वेषण 2018 मध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आदरणीय डी.व्ही. कुलकर्णी सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचंय। आगतम स्वागतम सुस्वागतम। आजच्या या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात आदरणीय लोकनेते, आमच्या सर्वांचे प्रिय, केवळ राज्याचेच नाही तर संपूर्ण देशाचे अतिशय उत्तुंग असं व्यक्तिमत्व, ज्यांच्या कार्यप्रेरणेने उत्साहित होऊन आम्ही सर्वजण त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रतिवर्षी आम्ही कैलासवासी बी.व्ही. काळे मांजरा आयुर्वेद महाविद्यालयातर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यस्तरीय कार्यशाळांचं आयोजन करत असतो आणि प्रथमच यावर्षी आम्ही पदव्युत्तर विद्यार्थी शोध निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या 6व्या प्रेरणा दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन व पुष्प अर्पण करून होईल। मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन व पुष्प अर्पण करावं। अर्पण करताना खरं तर साहेबांच्या कार्याचा पगडा सर्व जनसामान्यावर इतका आहे की केवळ त्यांचं नाव घेतलं तरी एक प्रेरणा मिळते। सर्जरी करण्यासाठीची टीम, त्यांचे डॉक्टर्स डॉक्टर महेश संघवी सर, डॉक्टर राजेश गुप्ता सर, डॉक्टर युनुस सोळंकी सर यांना मी मंचावर आमंत्रित करतो। दीप प्रज्वलन झाल्यानंतर धन्वंतरी पूजन व स्तवन होईल। डॉक्टर शुभांगी बडोले मॅडम यांनाही मी अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचंय।
धन्वंतरी स्तवन होईल. मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण सर्वांनी उभं राहायचं. सर्व विद्यार्थी, सर्व डेलिगेट्स, डॉक्टर्स. आरोग्य देवता धन्वंतरी स्तवन या ठिकाणी होत आहे. सूक्ष्म स्वच्छाति विद्या शुक परिविलसन् मौलिमं भोजनेत्रम् कालाम्भोतो ज्वलाङ्गम् कटितटविलसत् चारु पीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरीं तं निखिलगतवं प्रौढदावाग्निलीनम्। धन्यवाद. यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होईल. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय आमदार श्री अमित भैया देशमुख साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार लातूर जिल्हा यांचा सत्कार डॉक्टर पी शाह सर, प्रशासकीय अधिकारी व हॉस्पिटल सुपरिटेंडंट, पुष्पगुच्छ, शॉल व स्मृतिचिन्ह देऊन करतील. तरुण तडफदार असं नेतृत्व केवळ राजकारणातच नव्हे तर सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रातही ज्यांना ओढ आहे, आवड आहे, असे आमचे आदरणीय अमित भैया देशमुख साहेब. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर श्रीराम सावरीकर सर, माजी कुलगुरू, आयुर्वेद विद्यापीठ, IPGTNRA जामनगर गुजरात यांचा सत्कार आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील दत्त मुळजे सर करतील. त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ, शॉल व स्मृतिचिन्ह देऊन सरांचा सत्कार करायचा. आजच्या या कार्यशाळेसाठी निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर यशवंतजी पाटील सर, विद्यापीठ निरीक्षक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचा सत्कार डॉक्टर नरेश कोरे सर करतील. ॲनोरेक्टल सर्जरी करण्यासाठी जी सर्जरीची टीम या ठिकाणी उपस्थित आहे असे आमचे सर्व आदरणीय डॉक्टर महेश संघवी सर, क्षारसूत्र एक्सपर्ट मुंबई यांचा सत्कार डॉक्टर सुनील महेंद्रकर सर करतील. डॉक्टर राजेश गुप्ता, प्रोफेसर, सावंतवाडी आयुर्वेद कॉलेज यांचा सत्कार डॉक्टर गणेश मलवाडे सर करतील. आज या ठिकाणी 40 ॲनोरेक्टल सर्जरीचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ठेवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिटिकल सर्जरीज हे तज्ज्ञ या ठिकाणी लाईव्ह करून दाखवत आहेत. डॉक्टर युनुस सोळंकी सर, प्रोफेसर, पोद्दार आयुर्वेद कॉलेज मुंबई यांचा सत्कार डॉक्टर संतोष स्वामी सर करतील.
शॉल पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार होतोय. यानंतर डॉक्टर शुभांगी बडोले मॅडम, असोसिएट प्रोफेसर एरला मेडिकल कॉलेज, यांचा सत्कार आमच्या महाविद्यालयाच्या डॉक्टर संगीता देशमुख मॅडम करतील. धन्यवाद सर. प्रस्ताव. सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यानंतर महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर पी शाह सर प्रस्तावना करतील. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या 6व्या प्रेरणा दिनानिमित्त आयोजित अन्वेषण 2018 यासाठी आपण सर्व उपस्थित आहात. या अन्वेषण 2008साठी मला खूप अभिमान वाटला आज की महाराष्ट्राबरोबरच उत्तरांचल, कर्नाटक, मध्य प्रदेश, हैदराबाद, UP आणि इथून डेलिगेट्स आले. त्याने आपला आज सकाळपासून शोधनिबंध मांडला, त्यांच्या स्पर्धा लावल्या. त्या स्पर्धेमध्ये क्लिनिकल, नॉन क्लिनिकल, पॅराक्लिनिकल अशा विषयाला आपण वेगळे वेगळे प्राईज ठेवलेलं आहे. ते प्राईज साहेबांच्या नावाने आहे. 11,000 रुपये फर्स्ट, सेकंडला 5,000 आणि त्या विषयाचे 14 असे 1,000चे असे प्राईज आपण जवळजवळ 21 जणांना आज ह्या उद्याच्या कार्यक्रमात त्यांना हे बक्षीस वितरण करणार आहोत. या कार्यक्रमासाठी आमचे सर सावरीकर सर इथं उपस्थित राहिले. त्यांनी एक शब्दात हो म्हटलं, त्यामुळे मला खूप आनंद झाला. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन यांनी काल संध्याकाळी सर आपल्याला परवानगीचं पत्र दिलं. आपण जसं विद्यापीठाची परवानगी घेतली तशी महाराष्ट्र कौन्सिलची घेतली आणि महाराष्ट्र शासनाने काल वैद्यकीय शिक्षणचे अवर सचिव यांनी ही कार्यशाळा महाराष्ट्र शासन पुरस्कृत करत आहे असं लेखी पत्र आपल्याला काल संध्याकाळी दिलं. म्हणजे आपली झेप फार मोठी आहे आणि आज आपण हे सर्व कार्यशाळा लाईव्ह फेसबुकवर बघतो आहे. हे एक वेगळा कार्यक्रमाचं आयोजनामध्ये उद्दिष्ट आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर आज ॲपचं उद्घाटन, मांजरा आयुर्वेद महाविद्यालयाचा ॲप निर्माण झाला आहे. त्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना 5,000 पुस्तकं त्यांच्या घरी बसून त्यांच्या मोबाईलवर ॲपद्वारा बघता येईल. 5,000 पुस्तकं आपण लोड केलेले आहेत. आयुर्वेदाबरोबर ॲलोपॅथिकचे, संस्कृतचे हेही पुस्तकं आपण त्याच्यात लोड केलेले आहेत. मला वाटतं महाराष्ट्रात असं कुठलंही कॉलेज आतापर्यंत केलेलं नाही. त्याचबरोबर आपलं दोन्ही हॉस्टेल पर्यावरण मुक्त वीज निर्मिती केंद्र झालेलं आहे, दोन्ही हॉस्टेल, आणि त्याचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते उद्या होणार आहे. या सगळ्या कार्यक्रमाला सगळ्या आमच्या मांजरा चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व ट्रस्टी स्वतः साहेब जातीने लक्ष देऊन हे सगळं करून घेतात आणि माझे सर्व स्टाफ, विद्यार्थी मित्र, त्याचबरोबर माझे कर्मचारी वृंद मला 4 दिवस झाले अहोरात्र काम करतात. सर असे 4 हॉल आहेत. हे एक हॉल आहे आणि वरील 3 हॉलमध्ये ऑलरेडी कार्यक्रम चालू आहेत. म्हणजे आपण हॉल त्या दृष्टीने बनवलेले आहेत. किती विद्यार्थी आले त्या संख्येनुसार बोललं आणि सगळं लाईव्ह आहे सर, आणि सगळं उद्या यूट्यूबवर सुद्धा दिसेल. मला हे काम करताना खूप अभिमान वाटला, आनंद वाटला. सगळ्यांची तीव्र इच्छा, पत्रकार मित्रांनी ह्यावेळेस कधी नाही ते आम्हाला खूप सहाय्य केलं, खूप प्रसिद्धी दिली. 4-5 कॅम्प केले. 4-5 कॅम्पमध्ये 140 आर्ष भगंदर पायल पिस्टूल याचं ऑपरेशन केलं आपण. आज जवळजवळ 40 पेशंटचं ऑपरेट करतोय. काल उदयगिरी हॉस्पिटलला आपण 43 पेशंटला नेऊन ऑपरेशन करून लातूरला काल संध्याकाळी 5 वाजता आणलेलं आहे. त्याचबरोबर 123 पेशंटला आपण आज चष्मे देणार आहोत. म्हणजे हे
विलास बँकच्या माध्यमातून सहाय्यातून आर्थिक सहाय्यातून होणार आहे, हेही त्यांना नमूद करणं उचित आहे असं मला वाटतं. याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमच्यावर विश्वास दाखवला आणि आपण इतक्या लांबून 2-2 दिवस ट्रेनचा प्रवास करून आज लातूरमध्ये आलात, त्याबद्दल मी आपल्या आभार व्यक्त करतो संस्थेच्या माध्यमातून. थँक्यू. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे आदरणीय डॉक्टर श्रीराम सावरीकर सर, माजी कुलगुरू, गुजरात आयुर्वेद युनिव्हर्सिटी, IPGTN RA जामनगर, ॲडवायझर टू मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय आमदार श्री अमित भैयाजी देशमुख साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित BV काळे आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्याकडे नॅशनल लेवल रिसर्च कॉम्पिटिशन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ज्यांचं व्याख्यान थोडक्यात होणार आहे ते डॉक्टर श्रीराम सावरीकर जी, डॉक्टर दत्ता पाटील जी, डॉक्टर भास्कर श्याम कुंवर जी, डॉक्टर प्रकाश खापर्डे जी, ललित भाई शाह जी, डॉक्टर DN चिंते जी, डॉक्टर मयूर गिरी, डॉक्टर संगीता देशमुख जी, चंद्रकांत देवकते, मोईज भाई, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर आणि ज्यांनी हे सगळं साकारण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला ते डॉक्टर सुनील मुळजे, डॉक्टर मारुती नरहरे, डॉक्टर सूर्यकांत चव्हाण, डॉक्टर PP शहा, त्यांचे सारेच इतर सहकारी महाराष्ट्रातून या परिषदेसाठी स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आयुर्वेद या क्षेत्रातील दिग्गज विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित राज्यस्तरीय शोध निबंध स्पर्धा याचं आयोजन लातूरात होत आहे. याचं मला मनापासूनचं समाधान आहे. आज आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांचा स्मृती दिवस आपण काही तासांमध्ये साजरा करणार आहोत. आणि त्यांनी हे स्वप्न पाहिलं, लातूरला शिक्षणाचं जाळं उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून जे जे शिक्षणामध्ये आपल्याला लातूरमध्ये करता येईल
ते सारं लातूरमध्ये व्हावं या कल्पनेतून आयुर्वेद हाही अभ्यासक्रम त्यांनी आणण्यासाठी प्रयत्न केले. आणि इथं आपल्याला सांगायला हरकत नाही की हे जे आयुर्वेद कॉलेज लातूरमध्ये उभं राहिलं हे फक्त आणि फक्त आदरणीय विलासराव देशमुख साहेबांमुळे उभं राहिलं. हे मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आणि आज मला इथं आल्यानंतर जे विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, साहेबांचं स्वप्न साकारतंय हे पाहून ऊर भरून येतो. हे देखील मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि आज आमचे सगळेच सहकारी या ठिकाणी अतिशय मेहनतीनं कार्यरत आहेत. हे सुद्धा पाहून त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. डॉक्टर पी शहा हे कॉलेजमध्ये सुप्रसिद्ध आहेत असं मला आज इथं आल्यानंतर जाणवलं. विद्यार्थी आपल्यावर खूप प्रेम करतात. याची प्रचिती आपल्या सर्वांनाच झालेली आहे. बी.व्ही. काळे हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे जीवलग मित्र. काळे कुटुंबीय सुद्धा आज अतिशय अगत्यानं या सोहळ्याला उपस्थित आहे. या लातूर जिल्ह्यामध्ये ज्यांनी विद्यार्थी दशेतनं आपल्या कार्याला सुरुवात केली ते आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय बी.व्ही. काळे साहेब. लातूरनं पाहिलेले हे दोन मित्र किंबहुना महाराष्ट्राने भारताने पाहिलेले हे दोन मित्र यांची मैत्री खरंच दृष्ट लागण्यासारखी होती. पण त्यांनी आपल्या मैत्रीला कधीही दृष्ट लागू दिली नाही. हे सुद्धा उदाहरण शोधून न सापडण्यासारखं आहे. नाही तर अलीकडं मैत्रीमध्ये कधी फूट पडेल हे काहीही सांगता येत नाही. आणि आजही ते उदाहरण लातूरला अनेक लोक देतात. आणि म्हणून या आयुर्वेद कॉलेजला बी.व्ही. काळे यांचं नाव आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या पुढाकाराने मी आणि मग मुकुंदराव असतील, मांजरीकर असतील, नझीर मिया असतील, विजयमूर्ती शेटे आज इथं नाही आहेत पण ते असतील, या सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला आणि एका चांगल्या कामाला एका चांगल्या माणसाचं नाव द्यायला हवं. आणि म्हणून कदाचित चांगलं काम नामकरण झाल्यानंतरच या आयुर्वेदिक कॉलेजची प्रगती ही अधिक झाली आहे. त्यामुळे योग्य नाव योग्य उपक्रमाला जेव्हा दिलं जातं तेव्हा चांगल्या बाबी घडतात हे देखील आपल्याला समजून आले. खरं म्हणजे यानंतर आपल्या पुढं एक सावरेकरांचं लेक्चर होणार आहे आणि ते कदाचित 45 मिनिटं चालेल. सावरेकरजी तुम्ही किती तासभर बोलता का? 45. ते माझ्या अगोदर बोलणार होते पण मीच त्यांना असा आग्रह केला की मला आणखी एका कार्यक्रमाला म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले वसंतराव नाईक त्यांच्याही अनुषंगाने आज एक कार्यक्रम लातूरात आहे आणि तिथेही मला वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळं
सूत्रसंचालक आणि काही आयुर्वेद डॉक्टरच आहेत, त्यांनी तुमचं नाव पुकारल्यानंतर मीच त्यांना विनंती केली की मी थोडक्यात शुभेच्छा देऊन इथून आपली परवानगी घेईन. मला आपल्याला एवढंच सांगायचं की हे सगळं जे आम्ही करतोय ते प्रामाणिकपणे एक व्यवस्था लातूरमध्ये आपल्या सेवेसाठी तत्पर राहील यासाठीच हे सारा खटाटोप या ठिकाणी सुरू आहे. आपली उपस्थिती, आपल्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता आम्हाला पाहायला मिळते यातून आम्ही असा बोध घेतो की या परिसरामध्ये चांगलं काम चाललं आहे. त्यामुळं सगळ्यांनाच मी माझ्या वतीनं शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करणार आहे. खूप बोलता येण्यासारखं आहे, खूप खरं तर बोललं पाहिजे, पण वेळेअभावी मला माझं भाषण आटोपतं घ्यावं लागणार आहे. पी शहा, आता आयुर्वेदामध्ये तुम्ही शोध निबंध स्पर्धा या ठिकाणी घेतलेली आहे, किंबहुना सुरू आहेत. ते सगळे पेपर्स सादर होते आणि आयुर्वेदातले सगळेच डॉक्टर दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सुद्धा काही वर्ष शोध घेतोय. अच्छे दिन याचा शोध आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय. 2014ला अच्छे दिन नावाचा रोग अनेकांना देशातल्या नेत्यांनी लावला, पण त्याच्यावरचं औषध अजूनही काही मिळालेलं नाही आहे. म्हणजे अच्छे दिन म्हणजे दूरवर पाहिल्यानंतर ते अच्छे दिन दिसतात, पण जवळ आल्यानंतर काहीच कळत नाही की ते आहेत नाहीत, कुठे आहेत. मग याचं काही औषध आयुर्वेदामध्ये आपल्याला या शोध निबंध स्पर्धूंमध्ये काही मिळू शकतं का? आणि याचा शोध जे विद्यार्थी लावतील त्यांना मात्र माझी भेटायची इच्छा आहे. तुम्ही मगाशी सांगितलं की महाराष्ट्र सरकारनं आता या परिषदेला अधिकृत केलेलं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार गेली 4 वर्ष आमचं तर काही ऐकत नाही. पी शहा, तुमचं मात्र महाराष्ट्र सरकारनं कसं ऐकलं हे काही आम्हाला अजून कळालेलं नाही. कदाचित तुमच्या आडनावामध्ये शहा असल्यामुळं तुम्हाला महाराष्ट्र सरकारचं पालकत्व या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आता तुम्ही ॲप तयार करणार आहात. आपल्या कॉलेजचं ॲप तुम्ही तयार करणार आहात. म्हणजे इथं तर नाहीच, घरी गेल्यावर सुद्धा तुमची सुटका नाही. आता त्या मोबाईल फोनवर पुन्हा घरी गेल्यानंतर त्यांनी तुमचा अभ्यासक्रमच पाहायचा का? आता मोबाईल फोन याचा उपयोग कशासाठी होतो हे त्यांना विचारून घ्या. त्यावेळेत पुन्हा आणखी तुमचा 2000 पुस्तकं वगैरे त्या फोनमध्ये चालत बसायची. हे कठीण काम तुम्ही या सगळ्यांना सांगताय. त्यामुळे हे मोबाईल ॲप तुम्ही करताय, अतिशय चांगली गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना ही सुविधा तुम्ही उपलब्ध करून देताय. माझी आपल्याकडनं हीच अपेक्षा आहे की हे जे सगळे विद्यार्थी आहेत किंवा आयुर्वेदाचं फ्युचर काय. मी सावरीकरांना हेच विचारत होतो, कालही आपली हीच चर्चा झाली की आयुर्वेद या क्षेत्राचं फ्युचर काय. तुम्ही असं सांगितलं की महाराष्ट्र सरकारनं, भारत सरकारनं मेडिकल ऑफिसर म्हणून जे आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करण्यासाठीचा निर्णय हा भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने घ्यावा. तर मला असं वाटतं की डॉक्टर शहा, तुम्ही जर पुढाकार घेतला
तर निश्चित लातूर टू मुंबई वाया अहमदाबाद टू दिल्ली असंच हा जर काही प्रवास तुम्ही साध्य केला तर हे सगळं होऊ शकेल. कारण हा जर निर्णय आपल्याला करून घ्यायचा असेल तर फक्त महाराष्ट्र सरकार नाही, भारत सरकारचा सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप आवश्यक आहे. तेव्हा त्या दृष्टीने मला असं वाटतं की तुम्ही पुढाकार घ्या. जिथं आमची मदत लागेल ती निश्चित मदत आम्ही आपल्याला देऊ करू. त्यानंतर मेडिसिनल प्लांट्स आपल्याकडं आयुर्वेद याचे पदवीधर तर तयार होत आहेत, पण आयुर्वेदिक मेडिसिन्स हे सुद्धा तयार करण्याचं एक केंद्र म्हणून लातूर नावारूपाला यावं अशी काल आम्ही चर्चा केली, अशी कल्पना आम्ही मांडली. तेव्हा त्या दृष्टिकोनातून मेडिसिनल प्लांट्स किंवा वनस्पती याची लागवड जी करायची आहे ती लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करून ह्या लागवडी त्यांनी कराव्यात आणि मग वनस्पती त्यातनं ज्या तयार होतील त्या आपण घ्याल. शेतकऱ्याला त्याचे पैसे मिळतील, डॉक्टर्सला त्यांची औषधं मिळतील आणि रुग्णांना त्यांना ज्या आवश्यक बाबी आहेत त्याची उपलब्धता होईल. मला असं वाटतं हे सगळं जर आपण इथं करू शकलो आणि लातूर वनस्पतींसाठी सुद्धा सुप्रसिद्ध आहे, म्हणजे हत्ती बेट वगैरे त्या परिसरामध्ये वनस्पतींची लागवड रूढी परंपरेने चालत आलेली आहे. त्यामुळे काही नवं काही करायची आवश्यकता आहे अशातला भाग नाही. त्यामुळे मेडिसिनल प्लांट्स आणि त्याची खूप आता मागणी वाढत चालली. आता तुम्ही टी व्ही उघडल्यानंतर कोणीही दिसण्या अगोदर रामदेव बाबा आपल्याला दिसतात, तर पतंजली आता हे 100% आयुर्वेदिक, किमान त्याचं मार्केटिंग तरी तसं होत आहे. तेव्हा या सगळ्याच ह्याला खूप वाव आहे आणि प्रत्येकाने आता एक आपलं आयुर्वेदिक डिव्हिजन हे सुरू केले. मला कालच ते सांगत होते की सिप्ला यांनी सुद्धा आता आपलं लोपेन आयुर्वेदिक डिव्हिजन्स यांनी सुरू केलेली आहेत. म्हणजे भारतातच नाही तर जगामध्ये आयुर्वेदाला आता मागणी ही वाढत चाललेली आहे. त्यामुळं आपलं भवितव्य जर आपल्याला सुरक्षित राखायचं असेल आणि आयुर्वेदाचा जर विस्तार आणि प्रचार जर करायचा असेल तर मला असं वाटतं की आगळ्या वेगळ्या कल्पना ह्या पुढं आल्या पाहिजेत आणि त्या साकारल्या पाहिजेत. हे देखील मला इथं आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. ह्या मागण्या काही माझ्याकडं या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. या मागण्या आम्ही लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये मांडण्याचा सातत्यानं प्रयत्न करू आणि आयुर्वेद या क्षेत्राला न्याय कसा मिळेल याकडं आम्ही निश्चित दक्ष राहू. यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. मला आपण या ठिकाणी बोलावलं, माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे आपल्यामध्ये आणखी वेळ घालवायला मला आवडलं असतं, पण काही अपरिहार्य कारणामुळे काही वेगळ्या कार्यक्रमांना वेळ दिला असल्यामुळे यापेक्षा अधिक वेळ मला आपल्यामधून म्हणजे उपस्थित राहता येणार नाही. आपली परवानगी या निमित्तानं मी 5 मिनिटं हवी आहेत सर अजून कशाला चष्मे वाटप आहे रुग्णांना, गरीब रुग्णांना, आणि आमचं जे शोध निबंधाचं सोविनियर आहे त्याचं प्रकाशन आहे. सगळी टीम इथं आहे. थँक्यू सर. त्यामुळं मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. डॉक्टर पी शहा आणि त्यांचे सारे सहकारी यांनी एक उत्तम कार्यक्रम या ठिकाणी सादर केला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. फक्त एकच सूचना पुढच्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी करावीशी वाटते की हे जे काही स्थळ तुम्ही या ठिकाणी उभं केलं आहे, हवा इथून कुठेही कुठं येतही नाही आणि जातही नाही. त्यामुळं सफोकेशन सगळ्यांचंच इथं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते थोडासा पडदा त्यांनी काढला आहे, पण तो जर मगाशी काढला नव्हता तेव्हा
डॉक्टरांची सुद्धा आमची अशी चर्चा झाली आणि मीही म्हणालो की एवढे डॉक्टर इथं असताना अशी व्यवस्था कशी काय तुम्ही केली. कारण हवा बाहेरून आत येत नाही, आतून बाहेर जात नाही, श्वासोश्वास म्हणजे ऑक्सिजनसुद्धा इथं कमी होत चाललेला आहे. त्यामुळं मी लवकर जात नाही आहे. पण मग मी डॉक्टरांना असं म्हणालो की समजा एखाद्याचं इन्फेक्शन दुसऱ्याला लागलं इथं, कारण असं थोडंसं व्हेंटिलेशन नाही आहे, जरी इन्फेक्शन लागलं तरी तुमच्याकडे आयुर्वेद औषधं तयार आहे, म्हणजे लगेच प्रात्यक्षिक इथं डॉक्टर पी पी शहानी करण्याचं ठरवलेलं दिसत आहे. तेव्हा पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही असे कार्यक्रम घ्याल तेव्हा थोडीशी म्हणजे प्रकाश यायला हवा, हवा यायला हवी, कार्यक्रमही चांगला होतो आणि बराच वेळ मग लोकही उपस्थित राहतात. तेव्हा ही सूचना या निमित्तानं मला आपल्याला करावीशी वाटते. आपण या कार्यक्रमाला यशस्वी केलं. आज आणि उद्या हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू राहणार आहे. त्यामुळे मी सगळ्या स्पर्धकांना माझ्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. आपण महाराष्ट्रातनं या ठिकाणी आलात, आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन आपण केलं. आपल्या सूचनांचं पालन भविष्यामध्ये नक्कीच केलं जाईल अशी मी आमच्या महाविद्यालयातर्फे आपल्याला ग्वाही देतो. यानंतर या रिसर्च कॉम्पिटिशनच्या अनुषंगाने ॲबस्ट्रॅक्ट बुकचं या ठिकाणी विमोचन मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक अमित भैया देशमुख साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर श्रीराम सावरीकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाचं विमोचन करायचं आहे. या पुस्तकासाठी अविरत प्रयत्न करणारे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉक्टर मारुती नरहरे सर, डॉक्टर पल्लवी खंदारे, डॉक्टर पल्लवी जाधव, डॉक्टर अनिल पवार, डॉक्टर राहुल जाधव यांनी मंचावर यायचं आहे. डॉक्टर अरुणा रुपनर मॅडम यांनी पण मंचावर यायचं आहे. 150 ॲबस्ट्रॅक्ट या ठिकाणी महाविद्यालयाला आले होते. त्याचं संकलन या पुस्तकामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याचं विमोचन आजच्या उद्घाटक व प्रमुख वक्ते यांच्या हस्ते होत आहे. यानंतर महाविद्यालयातले बुकच्या अनुषंगाने एक ॲप या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. त्याचंही उद्घाटन माननीय आमदार अमित भैयाजी देशमुख साहेब यांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी नेत्ररोगाचं शिबिर झालं आणि त्यामध्ये 400 रुग्णांची तपासणी झाली. 200 रुग्णांना आपण या ठिकाणी मोफत चष्मा वाटप करत आहोत. ही संपूर्ण व्यवस्था विलास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लातूर यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे. या बँकेचे चेअरमन आहेत माननीय आमदार अमितजी विलासराव देशमुख साहेब व सर्व संचालक मंडळ यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी रुग्णांना चष्मा वाटप करण्यासाठी पुढे यायचं आहे. बँकेचे संचालक सरस्वती सूर्यवंशी सुरवसे सोपान, संचालक मंडळ व्हाईस चेअरमन चंद्रकांतजी देवकते साहेब, ख्वाजा बानू अन्सारी मॅडम, सुनील पलीडे, श्री नेताजी काकडे, अनिल शिंदे, कातळे SD व अरुण कामदार या सर्व संचालक मंडळातर्फे या गरीब रुग्णांना चष्मा वाटप या ठिकाणी होत आहे.
अतिशय सुज्ञ असा हा कार्यक्रम. सर्व संचालक मंडळांनी मंचावर यायचंय. व्हाईस चेअरमन श्री चंद्रकांतजी देवकते, श्री सुनील पडिरे, ख्वाजाबानू अन्सारी मॅडम, श्री नेताजी काकडे, श्री अनिल शिंदे, श्री कातळे SD, श्री अरुण कामदार सर, सर्वांनी मंचावर यायचंय. विकास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या तर्फे या चष्मा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. मी सर्व संचालक मंडळाचे व या बँकेचे चेअरमन अमित भैयाजी देशमुख साहेब यांचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद सर, आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी सर्व ओके, थँक्यू. काय चाललंय काय Yeah.